सेट मला 52 16च्या टायर मध्ये नकोय, 14 टायर मध्ये द्या. त्याने रान बी लय तुडन आणि डिझेल बी ज्यादा खाईन ते. नाही हो दादा, तुम्हाला मागच्या वेळेसच सांगितलं ना, टायर मोठे घेतले की तो रान जास्त तुडवत नाही, उलट त्याला ग्रीप चांगली मिळते. आणि राहिला विषय डिझेलचा, तर तुम्हाला त्यातली आज एक गंमत सांगतो बघा. गंमत लागले वयाड्यात काढायला. नेहमीच आहे माणसाचं. अहो दादा, तुम्ही जर ट्रॅक्टरचा स्पीड चार्ट बघितला तर 14च्या टायरमधील ट्रॅक्टरला 16च्या टायरपेक्षा स्पीड कमी मिळतो. आपल्या भागात जर कस्टमर B2 मध्ये नांगरट करत असेल तर 14च्या टायरमधल्या ट्रॅक्टरला ताशी 7.6 किलोमीटरचा स्पीड मिळतो आणि 16च्या टायरमधल्या ट्रॅक्टरला तोच स्पीड 8 किलोमीटर एवढा मिळतो. म्हणजे फुटात जर काढलं तर 14च्या टायरमधला ट्रॅक्टर ताशी 24,934 फूट चालतो आणि 16मधला ट्रॅक्टर 26,247 फूट एवढा चालतो. म्हणजे एका तासामध्ये साधारण 1312 फूट एवढा अंतर कापण्यात फरक पडतो. त्यात पण जर 14च्या टायरने 16पेक्षा जर जास्त स्लिपेज मारलं तर हे अंतर अजून वाढू शकतं. आणि शेट वाहतुकीमध्ये दादा, वाहतुकीमध्ये जर टॉपच्या स्पीडनी चाललं तर 14च्या टायरमधल्या ट्रॅक्टरला ताशी 30 किलोमीटरचा आणि 16च्या टायरमधल्या ट्रॅक्टरला ताशी 31.5 किलोमीटरचा, म्हणजे एका तासामागे साधारण 1.5 किलोमीटरचा फरक पडतो. हायला, याचा तर आपण विचारच केला नाही, असा बी फरक पडतो होय. हो, मागच्याच आठवड्यात आमच्या एका कस्टमरला डिझेल जास्त लागते अशी कंप्लेंट येत होती. मग आमच्या माणसाला आम्ही ट्रायलला पाठवल्यानंतर कळाले की तो त्याच्या 14च्या टायरमधल्या ट्रॅक्टरची तुलना 16च्या टायरमधल्या ट्रॅक्टरशी करत होता. मग आम्ही सारखंच डिझेल टाकून माप लावून दोन्ही ट्रॅक्टरचं ज्यावेळेस नांगरटीमध्ये अंतर मोजलं तेव्हा याच प्रकारचे रिझल्ट समोर आलेले आहेत. आम्ही घेतलेल्या डेमोनुसार 14च्या ट्रॅक्टरला 2 लिटर डिझेल टाकल्यानंतर ट्रॅक्टर 20 मिनिटं चालला आणि त्यांनी 32/241 फूट म्हणजे 7,712 फूट अंतर कापलं. तर 16च्या टायरमधल्या ट्रॅक्टरने B2 गिअरमध्येच 2 लिटर टाकल्यानंतर 20च मिनिटं चालला आणि त्यांनी 35/241 म्हणजे साधारण 8,435 फूट तो ट्रॅक्टर चालला. तासाच्या हिशोबाने जर विचार केला तर 14च्या टायरमधला ट्रॅक्टर 23,136 फूट चालला तर 16च्या टायरमधला ट्रॅक्टर 25,325 फूट चालला. म्हणूनच तुलना करताना तुमचा ट्रॅक्टर, त्याची ताकद, जमिनीचा पोत, लावलेला अवजार, ड्रायव्हरची स्किल याच्याबरोबरच ट्रॅक्टरच्या टायरच्या साईजचा सुद्धा विचार केला पाहिजे. का हो 13च्या आणि 14च्या टायर मध्ये मग असंच होतंय का? हो बरोबर, 13च्या टायरमधल्या ट्रॅक्टरला सुद्धा 14च्या टायरमधल्या ट्रॅक्टरपेक्षा कमी स्पीड मिळते. आयला मग मोठे टायर घेतलेलंच फायद्याचं राहील. करा मग 16च्या टायरनी बुकन काय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या अनुराज ट्रॅक्टरच्या पेजला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर लाईक करा, फॉलो करा आणि आमच्या यूट्यूबच्या पेजला सबस्क्राईब करा.